तुम्हाला सगळ्यांना हॅपी गुरुपौर्णिमा. हॅपी गुरुपौर्णिमा. आणि आता आम्ही स्वामींच्या मठात पाया पडायला चाललो आहे. तर आता ब्लॉग असाच कंटिन्यू ठेवा आणि ब्लॉगला पहिला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला आपण जाऊया फटाफट स्वामींच्या मठात. चलो. आता चला आपण गाडीत बसू. लॉक ना लवकरात लवकर स्वामींच्या दर्शनाला जाऊया. आता चला आपण स्वामींच्या दर्शनाला जाऊया. अरे भाऊला उतरवलंच नाही, मॉडेलमध्ये उतरायला गेली, याला उतरवलं नाही. आता तुझ्या हातात घ्या. गाडी आम्ही पार्किंग केली आहे आणि आता आम्ही फ्रीवाल्या रिक्षाने म्हणजे फ्री रिक्षाने चाललो. चला आपण आता जाऊया. माझा लेहंगा मला थांबलत नाहीये. इथं वाटते खूप आतमध्ये आहे ना मम्मी. माझ्या लेहंगाला थांबलो की हा थांबलो. हात दुखायला लागले इतक्यात. हात खूप दुखायला लागले. मला लेहंगा सांभाळत नाही. माझा लेहंगा किती मोठा आहे. मम्मी मठात शॉर्ट व्हिडिओ पण बनवायचा ना. आणि आता आम्ही मठात पण असे शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहोत. तर गाईज आता आमच्यासोबत ना एक जोक झाला आहे. आम्हाला वाटलं का पुढे रिक्षा आहे आणि ती तिथं रिक्षा आहे. तेच मी विचार करते, इथं रिक्षा आहे तर इथं पुढे काय चाललेत. आता पप्पा रिक्षा गेलेत आणायला आणि आम्ही तिघं जण इथंच थांबलो आहोत. माझं लेहंगा मला सांभाळत नाही. पप्पा मी पण येते. आता आम्ही डायरेक्ट तिथंच चाललोय. रिक्षाचे गाड्या किती फास्ट चालतात. मम्मी बोलते चला चालत जाऊ. इथं माझ्या लेहंगा नाही सांभाळत आहे. इथं मम्मी बोलते चला चालत जाऊ. लगेच जवळ आहे. अरे आता फुगट ते आजच करतात. दररोज. आता आम्ही चालतच चाललो. रिक्षात नाही चालत. कसा हा जमेल मग. चलो चले चालले. रात्रीचे काय भारी मस्त हवा येते. आम्ही ना पहिला बोलता बोलता पुढे आली, मागे राहिलेत. आता परत कुठे गेले. कोणाला असा कंटाळा येतो.
कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. काय रात्रीची हवा असते यार. रात्री 1 वाजता म्हणजे 1 वाजता असे बाहेर पडलो ना असं चालायला, शपथ काय भारी. आता गाईज आता आम्ही रिक्षात बसलोय. माझा जरा चेहरा दिसत नसेल, काला आला असेल, अंधार असेल ना. हे बघा अंधार, माझा चेहरा दिसत नाहीये. मंदिर आहे ना बाबू, त्याच्याशी तुझं प्रसिद्धी आली ना किती खूप लांब आहे. आम्ही गेला त्यांना ते शिकवलं. तिथं चालत सायकल चालवायला हां माझी बेस्ट फ्रेंड ते सायकल चालवायला काय भारी मजा असेल मग. पहिला काहीच नव्हतं. हां रात्रीचे 9:30-10 वाजले असतील. तरी पब्लिक बघा ना किती खूप सारी आहे. तर पण वडी अरे लाल काटा लागला आता बंद कर बाबा. फक्त ना महिन्याच्या पहिल्या बुधवारी असते त्याच्यावर. आता लाल तर गाईत आता आपण थांबूया इथं, वेट करूया पप्पांचा. हां आता गाई माझे पप्पा आलेत. आता आपण जाऊया हात. दग्गा दग्गा. आणि धागा चप्पली तर बाहेरच काढूया ना. आत आहे. थांबा आता मी मस्तपैकी चप्पल काढून घेते माझी. आता आम्ही पाय वॉश करून घेतो. पैर को धोने के लिए. आणि मग मित्रासोबत घे ना थोडा वेळ. त्यांना धुंदे पायावर पाय कधी धुवायचे नाहीत मला. पाणी भिजवली. ते गेले पुढे मग ते गेले पुढे. लाईन बघा किती हिशोबाच्या बाहेर लागले. म्हणून कधी पोचू. ब्लॅक कलरचं घालायला सांग. आता काय आता आम्ही ना औदुंबरला ठीक आहे अजून. ठीक आहे अजून.
ही माझ्या मागे She has learned to भोलेनाथची पिंड आहे हे बघ हां. चल. आता इथं भोलेनाथ बाबाची पिंड आहे. सावकाश. सगळ्यांना पाया पडून दे. हां का? तिथून दिसते. तू दाखव. पाय घस. पकड पकड ना काहीतरी बोल. कसं वाटलं इथे येऊन? छान वाटलं. मी वाटते 2 वेळा आली इथं. तर गाईज हे बघा किती मोठी लाईन आहे. मी तुम्हाला दाखवते. बघा किती मोठी लाईन आहे स्वामींच्या दर्शनाला. हे बघा गाईज आता आम्ही स्वामींच्या दर्शनाला चाललोय. गाईज काय भारी वाटतंय बघा. चला गाईज आता तर बघा तुम्ही दर्शन घ्या स्वामींचं. गाईज आता आम्ही स्वामींचं दर्शन घेतलंय. तर मम्मी बोलते ठीक आहे तुम्ही मला कॉल करा नंबर आहे. आता गाईज आता आम्ही प्रसादाला चाललोय. हा हा इकडे आहे. इथं सुप्रिया मावशी. हा तुम्ही मला पहिला दाखवलेला. आणि जरा बाहेर जाऊन नीट दाखवायचं ना. अंधार येते अंधार
आता आम्ही प्रसादाला चाललोय. घे प्रसाद घे हातात घे. माझा लेंगा थांबू मला थांबू. चल पप्पा कुठे गेले? पप्पा हे बघ ही पण मला स्वामींची भेटली. ही पण स्वामींची. हा. श्री स्वामी समर्थांचा प्रसाद त्याने घेतोय. तर गाई आता अशी 10:15 वाजलेत. 10:15 वाजले आणि स्वामींच्या दर्शनाला बघा ना खूप गर्दी आहे. इतकी गर्दी आहे ना बापरे. इथं खाली खूप छोटी छोटी दगड आहेत. टोचतात किती. टोचतात त्यांना ही. नाही बोललो, खोटं बोलतो ना गलत. आपलं ठेवायचं ना. का परत यायचं नाही म्हणून फेरी मारतात आहे तिकडे. फेरी तर गाई रे बघा किती गर्दी असते स्वामींच्या दर्शनाला. काय नाही करणार. चल दर्शनाला कुठे राहिले पप्पा ते काय चले. चला गाईस. चला आता गाईस घरी. आता आईकडे आम्ही जाणार आहोत. आईकडे. अरे सावकाश आहे एकदम. पाय हलगट टाक. स्लीप होईल ना कारण की खाली प्लॅस्टिक आणि ओवळं हे यार मला हे असं आवडत नाही. अरे मला नाही आवडत यार. अरे ए मला नाही आवडत. कल्याची पर काही चिकलन नाही जात. चिकन नाही आवडत. मला नाही आवडत. इथे चप्पल इथं आहे. अरे तिथं कुठे टाकली. आणि आमचा चपला घालतो. चपला बाबा जाम चावले. मला आतून झाड येते. कट्टेरी झाड. उभी बघ. सॉरी. दे. चालू रात्रीची पब्लिक एवढी चालू आहे. हो आणि रिक्षा पण आता बंद केले. आता आम्ही चालत चाललोय आणि पाऊस पडतोय म्हणून आता घाईमध्ये चाललोय. हा. कारण की आम्ही आता छत्री नाही आणली नाही. रेनकोट आणला नाही. काय आणलं
मी मम्मीला आठवण करून देणार होते. आणि गाडी पण आमची बाहेर आहे. त्या गाडीवर आतून जाते तर बरं कसं रेनकोट घ्यायचा. हां माझं पण असं विचार होतं पण स्वामी पावसाला घालवा. थांबवा. हे माझा भाऊ वाकडा. चला तर गाईज हा माझा आता पहिला ब्लॉग आहे गुरुपौर्णिमाचा. आणि मी सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आणि तुमचाही आशीर्वाद असाच माझ्या पाठी राहून दे. आणि हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओला. बाय बाय.